आपल्याला ना छोटे छोटे शब्द शिकायचे. आता आपण एखादं काम करतो. करतो ही क्रिया दाखवण्यासाठी आपण कोणते शब्द वापरतो? करतो म्हणण्यासाठी डू शब्द वापरतो. कोणता? डीओ, डू. आता समजा मी हे करतो, मी ते करतो. आपल्याला करतो म्हणायचं असेल की आपण डू शब्द वापरतो. त्याच्यानंतर खातो. खातोला काय वापरतो बरं? खातो इट. खातोला काय वापरतो आपण? इट वापरतो. गातो. गाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सिंगिंग. सिंगिंग है की नाही? मग गाण्याच्या क्रियेला काय म्हणणार आपण? सिंग. खेळतो. खेळण्याला काय म्हणायचं बरं? प्ले म्हणायचं है की नाही? सांगतो टेल म्हणायचं त्याला. नंतर जातोला काय म्हणणार? गो म्हणणार है की नाही? ईश्वरी घाबरायचं नाही बाळा, बोलायचं. येतं तुला? येत नाही असं नाही, येतं तुला बोलायचं. बनवतो आणि बनवतोला म्हणायचं मेक. काय म्हणायचं? मेक. आणतोला म्हणायचं ब्रिंग. काय म्हणायचं? ब्रिंग. झोपण्याला काय म्हणतात रे? स्लीप. आता लक्षात ठेवायचं. आपण काय म्हणलं? करतोला म्हणायचं डू. खातोला म्हणायचं इट. गातोला म्हणायचं सिंग. खेळतोला म्हणायचं प्ले. सांगतोला म्हणायचं टेल. काय म्हणायचं? सांगतोला काय म्हणायचं? काय म्हणायचं ईश्वरी? टेन नाही, TEN. टेन म्हणजे 10 आणि टेल TELL. टेल म्हणजे सांगतो. काय म्हणायचं? टेल. ल म्हणायचं. काय? टेल. बरोबर. आता त्याच्यानंतर टेल झालं. जाण्याच्या क्रियेला काय म्हणलं होतं आपण? गो म्हणलं होतं है की नाही? गो. बनवतोला मेक. काय बनवतोला काय म्हणायचं? मेक म्हणायचं. बरोबर. आणतोला म्हणायचं ब्रिंग. काय म्हणायचं? ब्रिंग. आणि झोपतोला काय म्हणायचं? स्लीप. है की नाही? सोपं आहे की नाही? इंग्लिश किती अवघड वाटतं आपल्याला. आता हे बोलण्यासाठी काय करायचं? फक्त त्याला टू लावायचं. मी करतो, मी खातो, गातो, खेळतो, सांगतो, जातो, बनवतो, आणतो, झोपतो. हे की नाही? हे आपल्या काय आहेत? हे डेली यूज मधले शब्द आहेत. दररोजच्या वापरातले शब्द आहेत है की नाही? मग आता करतोला फक्त इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? डू. त्याला फक्त लावायचं TO2. काय लावायचं? TO2. मग करतो टू डू. म्हणा दोघं पण. टू डू. खातो टू इट. खेळतो टू प्ले. गातो टू सिंग. सांगतो टू टेल. जातो टू गो. बनवतो टू मेक. आणतो टू ब्रिंग. आणि झोपतो टू स्लीप. छान. आता मी ईश्वरीला विचारते. ईश्वरीचे आपण किती लक्षात राहिलेत पाहू. करतो टू सांग. आपण करण्याला काय शब्द वापरलाय? टू. करणे. करतो. करण्याच्या क्रियेला काय म्हणणार आपण? आणि खेळतोला काय म्हणणार? खेळण्याच्या क्रियेला काय म्हणणार? टू प्ले. बरोबर आहे की नाही? मग खेळण्याच्या क्रियेला टू प्ले म्हणणार. तसं करण्याच्या क्रियेला काय म्हणणार शोभा? टू डू. आता लक्षात येते की नाही? असं थोडं विसरतं पण पुन्हा आपण ते रिपीट केल्यानंतर काय होतं? आपल्या लक्षात येतं. आता मला सांग ईश्वरी, खेळण्याच्या क्रियेला काय म्हणणार? टू प्ले. खेळतो टू प्ले. बरोबर. शोभा, करतोला काय म्हणणार? टू डू. बरोबर. खातोला काय शब्द आहे? टू इट. बरोबर. टू
इट. आता मला सांग, गातोला काय म्हणशील मग? टू सिंग. टू सिंग. बरोबर की नाही? बघ, ईश्वरीला किती शब्द पाठ झाले? आता प्ले झाला, करतो झाला, खातो झाला, गातो झाला, 4 शब्द पाठ झालेत. जातोला काय म्हणशील ईश्वरी? टू गो. व्हेरी गुड. बघा, 5वा पण शब्द पाठ झाला की नाही तिला? म्हणजे केलं तर होतंय, है की नाही? पण करायचं कोणी? आपण करायचं, है की नाही? दररोज अभ्यास करणार ना आता? दररोज रिपीट करायचे तेच शब्द. आपल्या हेच आपण जसं मराठी बोलतो की नाही, इंग्लिशमध्ये पण तेच शब्द असतात. फक्त रिपीट केलं ना. आपण मराठी दररोज बोलतो म्हणून आपल्याला मराठी येतं. तसं आपण इंग्लिश बोलत नाही ना. पण आपल्याला अभ्यासापुरतं तरी आलं पाहिजे की नाही? आता करतो झालं, खातो झालं, गातो झालं, खेळतो झालं. सांगतोला काय सांगितला होता मी शब्द? ब्रिंग. ब्रिंग. मग आणतोला काय म्हणशील? आणतो? ब्रिंग. ब्रिंग. आणि कसं सांगणार? टू ब्रिंग. टू ब्रिंग. आणि बनवतोला मेक शब्द आहे. काय? टू मेक. टू मेक. ईश्वरी, आता ईश्वरी सांग बरं, काय काय शिकलो आपण? करतो, खेळतो. खेळतो, टू प्ले. बरोबर. खातो, टू ईट. गातो, टू सिंग. सांगतो. शुभा सांगतो. सांगतो. टेल सांगतो. सांगा. टू टेल. टू टेल. ते सांगतो विसरते, है की नाही? अजून काय विसरते? बनवतो. काय बनवतो? काय बनवतो? मेक. टू मेक. टू मेक. मेक. आणतो. काय आणतो? टू ब्रिंग. व्हेरी गुड. ब्रिंग. काय शब्द वापरायचा आहे त्याला? टू ब्रिंग. म्हणजे काय? आणतो म्हणण्यासाठी आपण टू ब्रिंग वापरतो. आणि झोपतो, टू स्लीप. आता किती शब्द माहित झाले आपल्याला? 9 शब्द माहिती झाले, है की नाही? कोणकोणते सांगा बरं आठवून आता. ईश्वरी सांग, काय काय आठवतं तुला? टू ईट. टू ईट. हा बरोबर. टू गो बरोबर. टू स्लीप. हा. टू सिंग. सिंग बरोबर. आठवते तुला? बरोबर आठवते. आठव अजून. करण्याच्या क्रियेला काय म्हणायचंय? टू प्ले. आणि खेळण्याच्या क्रियेला काय म्हणायचंय? टू प्ले. हा. आणि करण्याच्या क्रियेला काय म्हणायचं? टू डू. टू डू बरोबर. शुभा, तुला काय काय आठवतं सांग बरं? टू डू. टू स्लीप. टू ईट. टू प्ले. टू ब्रिंग. टू ब्रिंग. 1-2च राहिलेत आता. eat. बनवतो आणि आणतो. नाही, बनवतो झाले. नाही, आणतो झाले. बनवतो राहिले फक्त. बनवतो. मेक. टू मेक. छान. बघा, आता प्रॅक्टिस केल्यानंतर येतं की नाही? म्हणजे आता काय करायचं? दररोज प्रॅक्टिस करायची आणि थोडं इंग्लिश शिकायचं.